नमस्कार. आपण सर्व बघू शकता की कालेश्वर वृद्धाश्रम या ठिकाणी आपण आलो आहोत. ओढोद विठ्ठलाचे ओढोद या ठिकाणी लोगाव टाकळी घाटनांद्रा या मध्य ठिकाणी हे एक वृद्धाश्रम आहे. या ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून यांच्या सेवेतून इथं कार्यक्रम राबवला जात आहे आणि इथं बरेचसे वृद्ध या वृद्धाश्रम मध्ये येऊन आपला शेवट जो काही इथं घालू लागलेले आहे. आज या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग, मान्य श्री अच्युतदादा मगर, महाराजाचे सगळं भक्तकरी आणि या परिसरातील नागरिक. तर मित्रांनो, आपण बघू लागलेले आहात बऱ्याचशा सोशल मीडियावर आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी काही लोक गावामध्ये जाऊन खेड्या वस्त्यामध्ये जाऊन नागरिकांना वाटप करू लागले. आताच भुजंग साहेबांनी सांगितलं की कुठेतरी ना वाटण्याची मानसिकता काय आहे, कशाच्या दृष्टिकोनाने वाटता आणि कोणाला वाटता हा बी दृष्टिकोन समोर ठेवला गेला पाहिजे. तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो या परिसरातील जे काही दानशूर व्यक्ती असेल त्यांना तुम्हाला जर खरं वाटायची गरज असेल आणि तुम्हाला वाटायची इच्छा असेल आणि तुम्हाला त्याचं सोशल मीडियावर बी टाकायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या महाकालेश्वर वृद्धाश्रमला व्हिजिट द्या आणि आमचे महंत रामगिरी महाराज यांना भेटा आणि त्यांना त्यांची जी परिस्थिती आहे, त्यांची जो हा वृद्धाश्रम आहे तो कसा चालतो आणि त्या कशा पद्धतीने ते हँडल करता म्हणजे हा विचार बी करू शकणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने हँडल करू लागलेले आहे. आणि विशेष म्हणजे महंत रामगिरी महाराज हे आजूबाजू परिसरातील एरियामध्ये जाऊन नागरिकांच्या वस्त्यामध्ये जाऊन भिक्षा घेऊन ते सगळं अन्न उभं करून या आश्रमात आणता आणि या ठिकाणी जे वृद्ध ज्यांना त्यांच्या परिवारांनी सांभाळणं सोडून दिलेलं आहे अशा लोकांना घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करता इतकी बिकट परिस्थितीमध्ये महंत रामगिरी महाराज हे कार्य करत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला जर कधी कुठे दान करायचं असेल तर इथं रामगिरी महाराज यांच्या या महाकालेश्वर वृद्धाश्रम या ठिकाणी या आणि या ठिकाणी येऊन आपण त्यांचा जे फोनपे नंबर आहे त्या फोनपे नंबरच्या माध्यमातून 87 66 93 79 31 या नंबरवर आपण आपल्याला यथाशक्ती जेवढं काही दान देता येईल तेवढं दान द्यावं आणि या भागातील जे वृद्ध लोक आहे या वृद्धाश्रमामध्ये येता आणि आपला शेवट संपवता आणि ज्या ज्या नागरिकांनी आज जे काही त्यांना यथाशक्ती देता येईल, ज्यांना गुप्त देता येईल त्यांना गुप्त द्या, त्यांना उजागर देता येईल उजागर द्या. या परिसरातील प्रत्येक परिवारातील नागरिकांनी इथं येता आला तर हा जो व्हिडिओ जे बघतील कमीत कमी या नंबरवर फोनपे तरी करा. आपण 1 रुपयापासून तर जितकं आपल्या यथाशक्ती करता येईल तितकं करा, जेणेकरून या ठिकाणी या नागरिकांना कुठेतरी महाराज जे भिक्षा मागून जावा हे वृद्धाश्रम चालवता तर त्यासाठी तुमचा फुलने फुलाची पाकळी म्हणून तुमचा हातभार लागेल आणि त्या हातभारच्या माध्यमातून आताच भुजंग साहेबांनी याच्यावर सविस्तर सांगितलं की तुम्ही दान करा पण त्या ठिकाणी करा ज्या ठिकाणी तुम्हाला करायची गरज आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी लोक चमकुगिरी करता पण चमकुगिरी करत असताना तुमची चमकुगिरी सहज नागरिकांच्या समोर येते आणि तुम्हाला त्या चमकुगिरीतून काही बेसाध्य होणार नाही. पण जर कधी तुम्ही ईश्वराच्या चरणी जर कधी स्वाधीन व्हाल आणि आज या महाकालेश्वर वृद्धाश्रम मध्ये याल आणि इथे जर कधी तुम्ही 2 पैशाची देणगी दिली तर तुम्ही त्या लोकांचं पोट भरता की ज्या लोकांना त्याची गरज आहे. आणि तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा रामगिरी महाराज हे महंत रामगिरी महाराज हे समर्थ सक्षम आहे, हे काही होत नाही, भिक्षमांक होत नाही, हा वृद्धाश्रम चालवता. तर या भागातील जे शासनाचे पदाधिकारी आहे, या भागातील जे लोकप्रतिनिधी आहे आणि या भागातील जे जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार साहेब यांना समजा माझी विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये असे वृद्धाश्रम टाकण्याची खूप गरज आहे. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की बरेचसे जे नागरिक त्यांना राहण्याचं घर नाही, त्यांचा परिवार सांभाळत नाही, असे लोक मोठ्या मोठ्या रोडच्या आजूबाजूला झोपता, गावांच्या कुठेतरी हिस्सीगिशीमध्ये झोपता, शहराच्या एखाद्या हॉटेलसमोर कुठेतरी एखाद्या ठिकाणी झोपता. तर अशा नागरिकांना उपाशी आम्हाला मरू द्यायचं नाही. देशाचे यशवंत पंतप्रधान यांच्या मोठ्या योजना आहे, त्या योजनेतून आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रम बांधा आणि त्यांना मोठ्या प्रमाणात दान द्या. काही योजना तुम्ही कल्याणकारी योजना आहे त्यापैकी ही सुद्धा एक कल्याणकारी योजना आहे आणि अशा प्रकारचे तुम्हाला योजना आखावाच लागणार आहे. त्याशिवाय या देशातील नागरिकांना तुम्हाला सांभाळता येणार नाही. कारण की चमकुगिरी करताना तुम्हाला कुठेतरी या नागरिकांना बी सांभाळायचं आहे आणि ते सांभाळत असताना सरकारच्या ज्या योजना आहेत त्या राबवावं लागणार आहे. आणि प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास 4-5 वृद्धाश्रम झाले पाहिजेत आणि त्याला सरकारने तेथून कुठेतरी त्याचा निधी त्याला द्यायला पाहिजेत आणि त्या माध्यमातून चालले गेले पाहिजे. आता हा महाकालेश्वर वृद्धाश्रम आहे, महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून चालला जातो. फुलने फुलाची पाकळी होत नाही. महाराज सरकारने यांना कधीतरी अनुदान द्यायला पाहिजे आणि त्या माध्यमातून इथं चांगली बिल्डिंग करून दिले गेले पाहिजेत आणि ती चालवली गेली पाहिजे. इथं बरेचसे जे वृद्ध लोक आहे इथे येऊन सहवास करताय. बघा, काही ठिकाणी
जळता जळत नाही आणि काही ठिकाणी लोकांना राहायला जागा नाहीये. मग हे इतका मोठा दरी काय आहे? तर ती सरकारची एक कुठेतरी चूक दिसू लागलेली आहे. म्हणून सरकारनं ज्या ज्या लोकांना खाय प्यायला नाही, ज्या ज्या लोकांना राहायला प्यायला नाहीये, त्या लोकांची कुठेतरी विचार केला गेला पाहिजे, त्यांची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे, त्यांना एकत्र आणले गेलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा गावोगावी, खेडोपाडी, शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक एरियामध्ये वृद्धाश्रम बांधले गेले पाहिजेत. कारण की ती खरी कल्याणकारी योजना असेल आणि खरं ती कुठेतरी खरोखरच या देशातील नागरिकांसाठी कल्याणकारी उपक्रम असेल, तो उपक्रम तुम्ही राबवला पाहिजेत. म्हणून या भागाचे तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब, या परिसराचे आमदार साहेब, खासदार साहेब व मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारची योजना देशात राबवली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ज्या ज्या नागरिकांना या वृद्धाश्रमाला दान द्यायचं असेल त्यांनी पुन्हा हा आमचा नंबर घ्यावा. 87 66 93 79 31 या नंबरवर आपण फोन पे करून डायरेक्ट महंत रामगिरी महाराज यांच्या खात्यावर या वृद्धाश्रम काळेश्वर वृद्धाश्रमला तुम्ही ₹1 तर हजारो लाखो रुपये तुम्ही इथं देऊ शकता. गुप्त द्या, स्वतः येऊन द्या, कोणाच्या माध्यमातून द्या, पण द्या. कारण की जनसेवा, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा असती, यापेक्षा मोठी सेवा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी काळेश्वर वृद्धाश्रम या ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून, या परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून, त्यांच्या सेवेकरांच्या माध्यमातून इथं गोशाळाचं उभारण्यात आलेली आहे. गोशाळा इथं आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायी इथं आलेल्या आहे. 2-4 गायी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गायी येणार आहे. असा उपक्रम इथं राबवणार आहे. ज्या ज्या नागरिकांना हा उपक्रम आवडला असेल किंवा या उपक्रमाच्या माध्यमातून सामील व्हायचा असेल, आपण महाराजांचा जो नंबर आहे 87 66 93 79 31 या माध्यमातून आपण संपर्क करा आणि रामगिरी महाराज यांना तुम्ही संपर्क करून आपण या गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा इथं येऊन उपस्थित होऊ शकता. धन्यवाद. तर महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आज इथं 4 जानेवारी 2026 रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या भंडाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये भंडाऱ्याचा आस्वाद घेताना मी ॲडव्होकेट शंकर रानखेडे, माझ्यासोबत आहेत तात्याराव भुजंग, तसेच अशोक दादा मगर आणि महंत रामगिरी महाराज व आलेले भाविक भक्त हे भंडाऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्त इथं भोजन घेत आहे, आस्वाद घेत आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता इथं वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची सेवा करण्याचं कार्य हे महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तर या ठिकाणी यथाशक्ती जे बी आपले नागरिक आहे आजूबाजू परिसरातील, या सर्वांना आमची विनंती आहे की आपल्याकडून यथाशक्ती जेवढीही देणगी आपल्याला देता येईल तेवढी देणगी आपण द्यावी. कारण की महाराज या सर्वांना आपल्याकडून जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे आणि इथं कुठल्या प्रकारचं इन्कम सोर्स नाही आहे. मग इथं बरेचसे वृद्ध आहे आणि यांनासुद्धा नेहमी भोजन दिलं जातं. बरेचसे नागरिक इथं दान करतात आणि त्या दानाच्या माध्यमातून इथं हा कार्यक्रम राबवला जातो. तर हे जे आहे विठ्ठलाचे ओढत, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, असं हे सिल्लोड आणि कन्नडच्या बाँड्रीवर हे गाव आहे, चिंचोली परिसरातील. आणि या ठिकाणी एका छोट्याशा डोंगर माथ्यावर इथं महाराजांनी आपली कुटिया बनवली आहे आणि या ठिकाणी नेहमी भोजन व बाकीच्या गोष्टी इथं होत असतात. तर महाराजांनी इथं गौशाळासुद्धा आहे आणि त्यांनासुद्धा इथं आश्रय दिलेला आहे. तर आपण आपल्या आजूबाजू परिसरातील जे बी दानशूर व्यक्ती आहे आणि ज्यांना महाराजांना संपर्क करायचा असेल तर महाराजाच्या सहवासात जा, महाराजाच्या कुटीवर जा. तिथं जे आश्रम तयार केलेला आहे, ज्या ठिकाणी बरेचसे वृद्ध लोक आहे, ते ज्यांना कोणी त्यांचे मुलंबाळं सांभाळत नाही, अशा लोकांना ज्यांना महाभयंकर रोग झालेले आहे, त्यांना बिमार पडलेले, त्यांच्यावर काही काम होत नाही आणि त्यांचा उपचार होत नाही, मग अशा ठिकाणी असे जे नागरिक आहे हे महाराजांच्या सेवेत आलेले आहे आणि महाराज महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून ते लोक आपलं जे जीवन जगू लागलेले आहे. आपण बघता की भंडाऱ्यासाठी कशा प्रकारे या ठिकाणी बाजरीच्या भाकरी बनवल्या गेल्या आहे आणि त्या बाजरीच्या भाकरी साठवून या ठिकाणी आज 4 जानेवारी 2026 रोजी मोठ्या प्रमाणामध्ये इथं भाविक भक्त आले आणि भाविक भक्तांनी इथं या भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. त्यामुळं
त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी होती आणि मोठ्या प्रमाणात इथं नागरिक हजेरी लावली. तर हे खूप सुंदर ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी आपण सर्वांनी येऊन एक व्हिजिट द्यावी आणि आपल्याकडून यथाशक्ती जे काही इथं देणगी देता येईल ती द्यावी. धान्य द्या, आपल्याला डाळी-साळी देऊ शकता, आपण कुठल्याही प्रकारचं इथं बाजरी देऊ शकता, ज्वारी देऊ शकता, गहू देऊ शकता आणि हरभरा डाळ, चण्याची डाळ आणि काही आपल्याला जे देता येईल यथाशक्ती ते देता द्या आणि या नागरिकांना कुठेतरी सहकार्य करा. कारण सहकार्याची भूमिका ठेवल्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये कुठेतरी चांगला मार्ग येत नाही. तर हा आपल्या सर्वांना माझा मेसेज आहे की आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथं अशा प्रकारे कार्यक्रम करावा. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे महाकाळेश्वर आश्रम वडोद विठ्ठलाचे या गावी आमचे महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून इथं आज मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला आणि हजारो नागरिकांनी इथं भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. तर हा एक दिनचर्या महाराजाची आहे. या ठिकाणी बरेचसे जे वृद्ध जे आहे ते इथं येऊन राहता आणि महाराज त्यांची सेवा करता. मित्रांनो, जीवनामध्ये जर कधी काही करायचं असेल तर ती फक्त आपल्या आईवडिलांची सेवा करा. आपले वयस्कर आईवडील, आपल्या घरातील वयस्कर जे नातेवाईक आहेत त्यांची सेवा यापेक्षा मोठं पुण्य तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आणि ते त्यांनी कमावून ठेवलेलं आहे त्यातूनच तुम्हाला त्यांना घाव घालायचं असते. कारण की तुम्ही जेव्हा काहीच नसता तेव्हा तुमचं काहीच नसतं तेव्हा ते तुम्हाला आपल्या शरीराचं रक्त जाळू पायी जमा करून तुम्हाला एक दाणा उभा करून तुम्हाला खाण्यासाठी पिण्यासाठी लहानचं मोठं करता. आणि ते जेव्हा तुमचं अस्तित्व उभं राहतं तेव्हा ते वयस्कर होऊन जाता आणि जेव्हा वयस्कर होता तेव्हा तुमची जबाबदारी असते की जेव्हा एखादा वयस्कर व्यक्ती तो त्यांचा निष्क्रिय होऊ लागलेला आहे, शरीर कार्य करू लागले नाही, मग तेव्हा त्यांना खाऊ पिऊ घालायची जबाबदारी तुमची असते आणि ती जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागते. म्हणून मित्रांनो, आज रामगिरी महाराज जे आहे, महंत रामगिरी महाराज हे ज्या लोकांनी आपलं अस्तित्व सोडून दिलं, आपल्या जीवनामध्ये जबाबदारी सोडून दिली, त्यांच्या घरामध्ये जे वयस्कर माणसं असतात त्यांना कुठेतरी खाण्यापिण्याची जबाबदारी आज महंत रामगिरी महाराज यांनी घेतलेली आहे. आणि यांच्या माध्यमातून यांच्या सेवेतून मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा समोर ठेवून जेव्हा तुम्ही सेवा करता तर त्यापेक्षा मोठी सेवा या जगात काहीच नाही आहे. महाराजांनी या वडोद विठ्ठलाचे या ठिकाणी लोहगाव, वडोद, टाकळी, घाटनांद्रा या परिसराच्या मध्यभागी हे एक भव्य दिव्य महाकालेश्वर महामंदिर आहे. आणि या ठिकाणी महंत रामगिरी महाराज हे या परिसरातील नागरिकांना या शांतीचा संदेश देऊन जग काय असतं, जीवन काय असतं, जीवनाला कशा प्रकारे जगायचं आणि जीवन कशातून आपल्याला शांती प्राप्त होईल, जीवन चांगलं लक्षात येईल, आपल्या जीवनाला चार चांद कसे लागेल, आपलं या जगात महत्त्व काय आहे हे पटवून द्यायचं कार्य मान्य श्री महंत रामगिरी महाराज हे करत आहे. मागील बऱ्याच वर्षापासून मी मागच्या वर्षी आलो होतो, या वर्षी सुद्धा चांगला कार्यक्रम झाला. आज थोडंसं आम्ही लेट झालो कारण की मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी होती. दिवसभरापासून थंडीचा हा पिरियड आहे आणि म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात लगेच आपल्या गावी चालले जातात. कारण की चिंचोली, लिंबाजी, टाकळी, लोहगाव, ओढोद, घाटनांद्रा आणि या परिसरातील जे नागरिक आहे म्हणजे खनिजून सुद्धा इथं तिळका वगैरे या भागातून सुद्धा महाराजांचे भक्त आहेत. आम्ही सुद्धा महाराजांचे भक्त आहोत. हे भक्त मोठ्या प्रमाणात महाराजांच्या सेवेत इथं येतात आणि या सेवेच्या माध्यमातून महाराजांकडून चांगलं जीवन कसं असेल, चांगल्या जीवनाला कशी करण्यात येईल, काय अस्तित्व आहे, जीवन काय आहे, जीवनाची सत्यता काय आहे, कुठं कशा पद्धतीने जीवन जगावं या जीवनाचे धडे घेण्यासाठी बरेचसे भक्तगण महंत रामगिरी महाराज यांच्या आश्रमात येतात आणि महाराजांच्या सेवातून जीवन जगण्याची कला, आपलं कौटुंबिक, आपलं सामाजिक जे भान असतं ते शिकण्याचं कार्य आजही आमचे महंत रामगिरी महाराज यांच्या सहवासात राहून करतात. मित्रांनो, तुम्हाला सोबत चांगली असायला पाहिजे, तुमचे सोबतीचे लोक चांगले असायला पाहिजे. तुम्हाला जीवनामध्ये खूप काही शिकायचं आहे. ते शिकण्यासाठी जर कधी साधुसंत तुमच्या पाठीमागे असेल, तुमच्या डोक्यावर हात ठेवत असेल, तुम्हाला जर कधी जगण्याची कला शिकवत असेल तर यापेक्षा मोठं भाग्य तुमच्या जीवनात काहीच नाहीये. म्हणून जेव्हा साधू संतांच्या सहवासात जातो तेव्हा परमानंद तुम्हाला भेटतो आणि तुमचं जीवन खरं चांगल्या मार्गावर असतं हे सिद्ध होतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही किती मोठे झालात, तुम्ही किती छोटे असला
तरी सुद्धा आपल्या परिसरातील जे बी आपले साधू संत आहे, जे महंत आहे, त्यांच्या सहवासात जा, त्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचं शिका, त्यांच्या सेवेत जा आणि सेवा काय आहे, सेवादान काय आहे, जीवनदान काय आहे, जीवाला काय महत्व आहे हे शिकण्याचं कार्य आपल्या सर्वांना करायचं असतं. मित्रांनो, जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या शरीरात श्वासोच्छ्वास आहे तोपर्यंत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या असतात. कारण की तुमच्या पाठीमागं, तुमच्या घरात, तुमच्या परिसरात, तुमच्या परिवारात तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही कोणत्या वयाचे आहे हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कोणत्या घरात आहे ते महत्वाचं आहे. आणि त्या घरातून तुम्हाला तुमची जबाबदारी काय आहे, तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या आप्ताष्टांना, तुमच्या जवळच्या लोकांना तुम्हाला मेसेज द्यायचा, संदेश द्यायचा आहे. आणि प्रत्येक टायमाला तुम्हाला उभं राहायचंय. ज्या पद्धतीनं महंत रामगिरी महाराज उभे राहिलेले आहे की वृद्ध लोक येतात त्यांचं सेवा करायची, त्यांना 2 टायमाचं जेवण द्यायचं, त्यांच्या दुःखात, त्यांच्या सुखात, त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये सामील व्हायचं, हे शिकायला महाराजांकडून भेटता. म्हणून आम्ही सुद्धा महाराजांच्या नतमस्तक होऊन संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूचं जे परिसरामधील जे महंत असेल, जे ज्ञानी असेल, जे साधू संत असेल त्यांच्या सहवासात जा. आपला दिनचर्या सोडू नका, आपलं कार्य सोडू नका, आपला संसार सोडू नका. पण ते संसार करत असताना कुठेतरी घंटा, अर्धा घंटा, 10 मिनिटं, 20 मिनिटं, 5 मिनिटं, 2 मिनिटं, 1 मिनिटं आणि फक्त दर्शन एवढ्यासाठी का होत नाही. तुम्ही तुमच्या परिसरातील संतांच्या सहवासात या, त्यांच्या आशीर्वाद घ्या, त्यांच्याकडून जीवन जगण्याचं अर्थ काय आहे, काय महत्व आहे, काय अभ्यास आहे जीवनाचा, हे शिकण्याचं कार्य तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही जर कधी शिकला नाही तर तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला काय संदेश द्याल, तुमच्या आजूबाजू परिसरात तुमचं काय महत्व आहे. या जगामध्ये तुमच्यासारखा माणूस जगात कोणीच नाहीये. या जगामध्ये लाखो करोडो लोक आहोत, खूप काही करोड लोक आहोत. या भारतामध्ये तर म्हणजे 150 करोड लोक आहे. त्या 150 करोडमध्ये तुमचं एकट्याचं नाव आहे. कोण ॲडव्होकेट शंकर वानखेडे, दुसरा ॲडव्होकेट शंकर वानखेडे तुम्हाला दिसणार नाही कधी या जगात. म्हणून तुम्ही ज्या घरात जन्मला असाल, ज्या समाजात जन्मला असाल, ज्या गावात जन्मला असाल, त्या गावात तुमच्यासारखा दुसरा माणूस नाहीये. म्हणून या धरतीनं, या भूमीनं, या मायभूमीनं, या संतांनी, या कष्टकऱ्यांनी आम्हाला जन्म दिलेला आहे, आम्हाला घडवलेला आहे, आम्हाला लहानचं मोठं केलेलं आहे. आणि त्याची परतफेड तुम्हाला करावं लागणार आहे. आणि ती परतफेड तुम्हाला तुमच्या सहवासातून करावं लागणार आहे, तुमच्या जनतेतून करावं लागणार आहे. अरे मिठाईची भाजी कडू आहे का गोड आहे, ती खाण्यासाठी पौष्टिक आहे का कशी आहे, आम्हाला प्रयोगशाळेमध्ये जाऊन शिकायची गरज नाही पडले. कारण की आमच्या पूर्वजांनी, आमच्या नातेवाईकांनी, आमच्या जवळच्या लोकांनी असं आम्हाला दिलेला आहे रेडीमेड. काय मेथीची भाजी आहे जेवणासाठी चांगली आहे. मग कोणतं अन्न चांगलं आहे, कोणतं अन्न वाईट आहे हे आम्हाला शिकायची गरज पडत नाही. आमच्या घरादारात, आमच्या आजूबाजू परिसरात आमचे लोक आम्हाला सहज शिकवून जातात आणि ते त्यांचे उपकार आमच्यावर इनडायरेक्टली होता आणि ते उपकाराची परतफेड तुम्हाला करावं लागते. आणि म्हणून ज्यांच्याकडून आम्ही शिकलो ते फुकटाचं शिकलो, आम्हाला त्याला कष्ट करावं लागले नाहीये. आणि म्हणून त्या कष्ट जेव्हा तुम्हाला करावं लागेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं महत्व कळेल. आणि म्हणून महंतांच्या सेवेत यावं, साधूंच्या सेवेत यावं, त्यांच्याकडून शिकावं. जीव काय आहे, जीवन काय आहे, जीवनाची व्याख्या काय आहे, जीवन कशा पद्धतीने जगावं हे महंत सांगू शकता. म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करा आणि वृद्ध जे आहे त्यांची सेवा करा. आजूबाजू परिसरामध्ये तुमच्याकडून जे होईल ते करा. एवढं काही नाही सगळं संसार सोडून तेच करत बसा असं नाहीये. जेवढं करता येईल तेवढं करा. नाही काही तर आपल्या घरातील नागरिकांना तरी सांभाळा. तर हा संदेश आम्हाला महंत रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून शिकायला भेटला. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. असंच आपण भेटत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.